तारखेला भीमसूर्य मावळला, डिसेंबरच्या 6 तारखेला भीमसूर्य मावळला, पण लाखो घरांना पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा प्रकाश देऊन गेला, एवढा प्रकाश देऊन गेला. सर्वप्रथम जगाला शांतीचा व क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, मुलींना शिक्षणाचा अधिकार देणारे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, भारतातील वसतिगृह अद्यजनक असणारे राजश्री शाहू महाराज, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या कालावधीमध्ये भारतीय संविधान निर्माण करणारे भारतीय संविधानाचे जनक महामानव, युग पुरुष, न्यायमूर्ती, कायदे पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांना कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. माझे नाव स्नेहा मारुती साळवे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे, ती तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी तुम्हा सर्वांना कळकळीची नम्र विनंती. जगाला प्रकाशमान करून त्या क्षितिजावर तेजस्वी मावळला, जगाला प्रकाशमान करून त्या क्षितिजावर तेजस्वी मावळला, महामानवास वंदन करण्या निसर्गही अवतरला, महामानवास वंदन करण्या निसर्गही अवतरला, समुद्रही निजेजाच्या पाय ठेला, समुद्रही निजेजाच्या पाय ठेला, असा ज्ञानाचा सागर माझा बा भीमा झाला, असा ज्ञानाचा सागर माझा बा भीमा झाला. अशा या महामानवाला कोटी कोटी अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही. अहो, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही, तर हे संविधानिक क्रांतीचं ध्वज आहे, आणि तो ध्वज आज आपण उंच धरायला हवा, तो ध्वज आज आपण उंच धरायला हवा. एका मोठ्या गावामध्ये प्रताप घडला, प्रताप घडला. उजेड देणारा दिवस बीमार पडला. तो दिवस म्हणजे आज 6 डिसेंबर 1956 साली तो ज्ञानसूर्य कायमचा झोपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले. निधनाने सारा देश हादरला. दलितांना तर आपले मायेचे छत्र हरपणले असे वाटू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तलवारीच्या धारेपेक्षा लेखनीची धार कायम टिकणारी आहे. तलवारीच्या धारेपेक्षा लेखनीची धार कायम टिकणारी आहे. हे सर्वात खतरनाक शस्त्र आहे. म्हणून तलवार हातात न घेता लेखनी हातात घेऊन आपण अन्यायावर मात करू शकतो, आपण अन्यायावर मात करू शकतो. एकदा एक शिक्षक विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो, देव म्हणजे काय? एका शब्दात सांग, राज म्हणजे काय? अरे, तिसरा आगळा वेगळा प्रश्न म्हणजे ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान म्हणजे काय रे? त्या विद्यार्थ्याने पहा किती सुंदर उत्तर दिलं. त्याने सांगितलं, देव म्हणजे आई, राज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्ञान, स्वाभिमान, बुद्धिमान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या विद्यार्थ्याचं इतकं सुंदर उत्तर ऐकून तो शिक्षक ही हक्काबक्काच राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. बाबासाहेब हे नाव घेताच मनामध्ये आदर, अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक त्यांच्या विचारांचं दीपस्तंभ आहे. जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे त्यांचा विचार आहे. जिथे जिथे अंधार आहे तिथे तिथे त्यांचा विचार आहे. म्हणून सर्वांनी माझ्या मागे म्हणावं अशी माझी इच्छा आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक शपथ घ्यावी असं मला वाटतं. सर्वांनी माझ्या मागे म्हणावं, आम्ही शपथ घेतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही शिक्षण कधीच सोडणार नाही, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न आम्ही अपूर्ण राहू देणार नाही, आम्ही अन्याय होऊ देणार नाही, आणि अन्याय सहनही करणार नाही. मी जाता जाता एवढंच म्हणते, नमन ही तुलाच आणि वंदन ही तुलाच, नमन ही तुलाच आणि वंदन ही तुलाच, वाकल्या जरी